राम मंदिरासाठी फक्त भाषणं करणारे नेते अनेक होते, पण इतिहासात एक नेता असा झाला ज्यानं संपूर्ण देशासमोर निर्भयपणे एक वाक्य बोलण्याची हिंमत दाखवली. बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिकांचा हात नाही, पाय होता. ते होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. राम जन्मभूमी आंदोलनात बाळासाहेबांचं योगदान फक्त 1992 पुरतं नव्हतं. 1987 मध्येच त्यांच्या प्रेरणेने धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यातून राम मंदिरासाठी देशातील पहिली चांदीची वीट लोकसहभागातून अयोध्येला पाठवली. यातून हजारो सामान्य शिवसैनिक आणि मराठी कुटुंब या आंदोलनाशी जोडली गेली. आणि मग 6 डिसेंबर 1992 देशातील अनेक नेते बचावात्मक भूमिका घेत होते, पण बाळासाहेब मात्र ठाम उभे राहिले. त्यांचे एक वाक्य आजही इतिहासात कोरलं गेलं: जर ती मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला माझ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे. राजकीय परिणामांची पर्वा न करता स्वतःच्या विचारांवर ठाम राहण्याची ही त्यांची ओळख होती आणि त्यासाठी त्यांनी कोर्टाच्या पायऱ्या देखील झिजवल्या. आज अयोध्येत भव्य राम मंदिर उभं आहे आणि त्याच्या इतिहासात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांच्या भूमिकेचाही उल्लेख कायम राहील. पण आज त्याच राम मंदिरात भक्तांच्या देणगीची चोरी झालीय. राम मंदिराशी संबंधित विविध वाद आणि घोटाळ्यांकडे पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असतं? ते आज असते तर त्यांनी काय भूमिका घेतली असती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि बाळासाहेब आर्मीला फॉलो नक्की करा.